म्हणजे होते ते सुद्धा या आपल्या प्रांतातून निवडून आले. आता बाबासाहेब आंबेडकर हे फक्त आणि फक्त अस्पृश्यांचे किंवा दलितांचे नेते नाही आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पक्ष कोणता आमचा? स्वतंत्र मजूर पक्ष. या देशामधले 80, 85, 90% लोक हे कष्टकरी आहेत, कामगार आहेत, शेतकरी आहेत आणि त्यांचा उद्धार करण्याची जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या अनुषंगाने स्वतःच्या शिरावर घेतली. म्हणजे कालपर्यंत शेड्यूल कास्टचे प्रश्न बाबासाहेब आंबेडकर मांडत होते. गोलमेज परिषद असेल, त्याच्या पूर्वीचा जो काही लढा होता, अस्पृश्यांचा लढा, दलितांचा लढा, म्हणजे या 15% लोकांचा लढा लढणारं नेतृत्व आता स्वतंत्र मजूर पक्ष ज्यावेळेस अस्तित्वात आला, 15 पैकी 13 निवडून आणले, तेव्हा आता एका मोठ्या जनसमूहाचा नेता होता. त्यामध्ये कुणबी, तेली, माळी, मार, मान, चामार असंख्य लोक जे शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, जे कष्टकरी आहेत, कामकरी आहेत, अशा सगळ्या कामगार लोकांचा एकमेव पुढारी म्हणून बाबासाहेबांची ख्याती दूरवर जायला लागली. त्याच कालखंडामध्ये बाबासाहेबांनी असंख्य कायदे केले, कामगारांचे कायदे, महिलांसाठी कायदे, अनेक कायदे केले. मुंबई असेंब्लीमध्ये असताना त्यांच्या आमच्या हितशत्रूंच्या मनमस्तिष्कामध्ये मात्र खूपच होतं. त्यांना वाटत होतं कालपर्यंत दलितांचा नेता, दलितांचा पुढारी, आता तर या देशातल्या तमाम कामगारांचा, कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा कैवारी होतो. 80% लोकांचा एक महान नेता होतोय. मी मिस्टर गांधी एवढ्या लोकांचा मी बोलेल आणि देश हालेल अशी परिस्थिती असताना डॉक्टर आंबेडकर सुद्धा दुसरीकडे एक मोठा नेता म्हणून उभारतोय. हे काही जमणार नाही. मग ते पुन्हा डावपेच रचायचे. बाबासाहेब आंबेडकर अत्यंत प्राणप्रिय बाबासाहेब आंबेडकरांना जो पक्ष होता तो म्हणजे स्वतंत्र मजूर पक्ष. या स्वतंत्र मजूर पक्षासोबत बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा बहिष्कृत हितकारिणी सभा बरखास्त केली, नंतर मग पुढे स्वतंत्र मजूर पक्ष काढला, पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांनी समता सैनिक दलाची नाळ कोणासोबत जोडली? आता स्वतंत्र मजूर पक्ष. म्हणजे असं हातात हात घेऊन जायचं आहे बरं. आमची चळवळ कशी आहे? सोशिओ पॉलिटिकल, सामाजिक आणि राजकीय. कारण आमचे हक्क व अधिकार कोण देईल? सरकार ना. राजकीय व्यवस्था देईल ना. आम्हाला शिक्षणाचा, नोकरीचा,